आरोही क्रिएशन मध्ये आपण मस्त अशी एडी स्टोनची ट्रेंडिंग अशी नथ बनवतोय। तर त्याच्यासाठी येथे 3 ड्रॉप शेपचे लाल कलरचे कुंदन घेतलेत आणि एक फ्लावर घेतलेला आहे एडी स्टोनचा कुंदनचा आणि 18 गेजची वायर घेतलेली आहे आणि 0.3 ची वायर घेतलेली आहे। तर सगळ्यात आधी 18 गेजच्या वायरला राऊंड करून घेतलंय आणि त्याच्यावरती 0.3 ची तार अटॅच केली आणि ती तार अटॅच केल्यानंतर त्याच्यावरती एक जो आपला रेड कलरचा ड्रॉप शेपचा कुंदन आहे तर तो छान असा अटॅच करून घेते। तुम्ही तो व्हिडिओ मध्ये बघत असाल त्याला वेज असतात छोटे छोटे आणि ते अलीकडून घालायची तार आणि पलीकडून काढायची आणि एक राऊंड करून घ्यायचा। असं आपल्याला 5 ते 7 वेळेस छान असं ते पॅक करून घ्यायचं आहे जेणेकरून ते हलू नये। आणि जेव्हा तुम्ही कधी कोणती डिझाइन बनवता एडी स्टोनच्या नथ मध्ये तर त्याच्यासाठी बेसिक जे आहे ते आपल्याला 18 गेजची तार आणि 0.3 ची किंवा 30 गेजची ही तार वापरायची आहे। त्याच्यामुळे नथ कशी एकदम मजबूत होते। तुम्ही कधी एडी स्टोनची नथ बनवाल त्यावेळेस जी बेसिक आहे जी आपली बेस वायर तर ती 18 गेजचीच घ्या। इथे तुम्ही बघू शकता 5 ते 7 वेळेस रॅप करून घेतलंय आणि अशाच प्रोसेसने आपल्याला आणखी 2 कुंदन त्याला छान असे पॅक करून घ्यायचे। टोटल असे 3 कुंदन पॅक करून घ्यायचे। तर ते 3 कुंदन मी पॅक करून घेतले आणि आता जे फ्लावर आहे तो मी 18 गेजच्या तारेमधूनच घालत आहे। तुम्ही बघू शकता त्या तारेतून जात आहे त्याच्यामुळे त्याच्यातूनच मी बसवत आहे आणि बऱ्याचदा काय होतं त्याचे वेज लहान देखील येतात त्यावेळेस आपल्याला ते 18 गेजच्या तारेतून न घालता आपल्याला 0.3 च्या तारेतून घालायचा आहे आणि नंतर मग तो पॅक करून घ्यायचा आहे। पण इथे हा तर गेलाच नाही, शेवटी ट्राय केलं परंतु गेलाच नाही। तर ठीक आहे, मग नंतर आता आपण 0.3 च्या तारेतून त्याला घातलं आणि नंतर त्याला पॅक करून घेतले आणि सगळ्यात शेवटी जो आपला एडी स्टोनची नथ आहे ती अपूर्ण आहे त्याच्याशिवाय तर शेवटी डायमंडचा बॉल घातलेला आहे माझा मोस्ट फेवरेट। तो घातल्याशिवाय कोणतीही नथ पूर्ण झाल्यासारखी वाटतच नाही आणि पूर्ण होत देखील नाही। तर त्याच्यामुळे तो डायमंडचा बॉल घालून घेतलेला आहे आणि त्याचबरोबर त्याला मी आकार दिलेला आहे नथीचा। तार जास्त वाकडी करायची नाही आपल्याला बनवताना, जेवढं होता होईल तेवढी तारेचा आकार आहे तसाच राहिला तरी चांगलं, का तर शेवटी फिनिशिंग त्याची खूप छान दिसते। त्याच्यामुळे आपल्याला तार जास्त वाकडी करायची नाहीये नथ बनवताना। जे बिगिनर्स आहेत त्यांच्याकडून तशी चूक होते तर ती चूक करायची नाहीये। तर इथे पूर्ण झालेली आहे नथ ऑलमोस्ट आणि शेवटी आपल्याला त्याला राऊंड करून घ्यायचं आहे। पाहिजे तेवढा आपल्याला तार ठेवायची आणि जी एक्स्ट्राची आहे ती कट करायची आणि त्याला राऊंड नोजच्या प्लायरने आपल्याला राऊंड करून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकता राऊंड हा मी आतल्या साईडने करून घेते आणि नंतर त्याला आपल्याला थोडंसं आतल्या साईडने टक करायचं आहे म्हणजे ती फिटिंगला नथ एकदम परफेक्ट अशी बसते। तर तुम्ही बघू शकता ट्रेंडिंग अशी ही नथ तयार आहे, एकदम फिनिशिंग